मध्य प्रदेशातून पिस्तूल खरेदी करून परतणाऱ्या जालना जिल्ह्यातील दोघांना सांगवी पोलिसांनी शिताफीने अटक केली। 11 मेस केलेल्या कारवाईत 5 गावठी पिस्तुले, 11 जिवंत काडतुसे आणि पल्सर मोटरसायकल असा एकूण 3,02,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी 12 मे रोजी सांगवी पोलीस ठाण्यात भेट देऊन या कारवाईबद्दल निरीक्षक श्रीराम पवार आणि सहकाऱ्यांचे कौतुक केले। या गुन्ह्याची माहिती देताना त्यांनी सांगितले की मध्य प्रदेशातील अवैध शस्त्र निर्मितीसाठी कुख्यात असलेल्या उमरठी येथून गावठी पिस्तुले घेऊन संशयित महाराष्ट्रात येणार असल्याची माहिती निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाली होती। त्यांच्या आदेशावरून खामखेडा फाट्याजवळ सांगवी पोलिसांच्या पथकाने सापळा रचला। काही वेळाने MH-20 FE 5363 क्रमांकाच्या पल्सर मोटरसायकलवर येणाऱ्या दोघांना पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला। मात्र संशयितांनी मोटरसायकलचा वेग वाढवून शिरपूरच्या दिशेने पलायन केले। खामखेडा शिवारात गावाजवळ रस्त्याच्या बाजूला मोटरसायकल फेकून ते बाजरीच्या शेतात शिरले। पोलिसांनी शेतात शोध घेऊन दोघांना अटक केली। त्यांची झडती घेतली असता 1.5 लाख रुपये किमतीचे 5 गावठी कट्टे, 22,000 रुपये किमतीची 9 MM ची 11 जिवंत काडतुसे आणि 1,30,000 रुपये किमतीची एकूण 3,02,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। संशयितांमध्ये बाबासाहेब रामभाऊ मिसाळ वय वर्ष 28 राहणार जानेफळ तालुका भोकरदन जिल्हा जालना व परमेश्वर भाऊसाहेब मिसाळ वय वर्ष 26 राहणार देवळी गव्हाण तालुका जाफराबाद त्यांच्या विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर अधीक्षक किशोर काळे, DYSP भागवत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक श्रीराम पवार, सहाय्यक उपनिरीक्षक रफिक मुल्ला, हवालदार संदीप ठाकरे, भूषण पाटील, संजय भोई, स्वप्नील बांगर, योगेश मोरे, कृष्ण पावरा, अल्ताफ मिर्झा, मनोज पाटील यांनी ही कारवाई केली आहे। प्रतिनिधी अजय भरसट, शिरपूर। इथले सिनियर PI श्रीराम पवार आणि भूषण पाटील यांना अशी बातमी मिळाली होती की मध्य प्रदेशमध्ये जे उमरठी गाव आहे त्या उमरठी गावामधून 2 इसम काही कट्टे विक्रीसाठी येथे आणत आहेत। त्या अनुषंगाने त्यांनी ट्रॅप लावला असता बाबासाहेब रामभाऊ मिसाळ हा वय 48 संभाजीनगर येथे राहणारा आरोपी आहे आणि परमेश्वर भाऊसाहेब मिसाळ हा जालना येथे राहणारा आरोपी आहे। या दोघांनाही ताब्यात घेतले असता आपल्याला एकूण 5 गावठी कट्टे, त्याचप्रमाणे 9 MM असे 11 जिवंत काडतूस असे आपल्याला मिळालेले आहे आणि एकूण 3 लाखाच्या वर मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे। 325 आर्म्स ॲक्टच्या अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे। दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि हे नेमके कट्टे कोणासाठी विकत घेण्यात आले होते याचा तपास आता चालू आहे। धन्यवाद।